चायनीज स्टाईल व्हेज हक्का नूडल्स आज आपण बनवणार आहोत. नूडल्स मोकळे सुटसुटीत होण्यासाठी कसे शिजवायचे आणि नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या कशा कट करायच्या डिटेल रेसिपी सांगितली आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हेज हक्का नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या कोणत्या घेतल्या आहेत ते मी दाखवते. आधी कोबी घेतलेला आहे, शिमला मिर्च घेतलाय, कांदा घेतलाय आणि गाजर घेतले. इथे मला कांद्याची पात भेटली नाही म्हणून मी घेतलेली नाहीये. आता ह्या भाज्या आपण कट कशा करायच्या हे बघूयात. सर्वात आधी आपण कांदा कसा कट करायचा ते बघूयात. इथे दोन्ही टोकाचे भाग कट करून घेतलेले आहेत आणि मध्ये कापून दोन भाग करून घ्यायचे. आणि आपण नेहमी उभा कापताना कांदा असा कापतो, पण आता आपल्याला असा आडव्या बाजूने कापायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे. शिमला मिर्च कट करून घेऊयात. शिमला मिर्च आपल्याला अशी उभी पकडायची आहे आणि चारी बाजूने अशा प्रकारे कट करून घ्यायची, म्हणजे मधला भाग त्याचा राहतो आणि आपल्याला हे बाजूचे पोर्शन पूर्ण आपल्याला व्यवस्थित उभं कट करण्यासाठी भेटतं. आणि अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचंय. कोबी कसा कट करायचा हे बघूयात. कोबी आपल्याला असा मध्ये कट करून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याचा परत अजून दोन भाग करून घ्यायचे. आपण कोबीचा पाव भाग घेतलेला आहे आणि हा मधला पण भाग खूप असा जाड असतो. मधला भाग पण खूप जाड असतो, तो बाजूला काढून घेऊयात. आणि असा कोबी कट करून घेऊया. नूडल्स लांब असतात म्हणून आपल्याला नूडल्ससाठी भाज्या पण तशाच प्रकारे कट कराव्या लागतात. आता आपण गाजर कट करून घेऊयात. गाजर आपल्याला आधी एका साईडने असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि परत ह्या साईडने असं व्यवस्थित म्हणजे त्याला बॅलन्स भेटतो. मग असं आपल्याला हे क्रॉस कट करत जायचं आहे. पातळ काप करत जायचं. आता हे कट केलेले स्लाइस सर्व एकत्र घ्यायचे आणि अशा प्रकारे कट करायचे. तुम्ही बघू शकता किती छान असे उभे कट झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि ह्या भाज्या आपल्याला अर्धा अर्धा कप अशा प्रमाणात घ्यायच्या आहेत. आता आपण नूडल्स बनवायला घेऊयात. इथे मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी पाव चमचा, आणि 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि पाण्याला खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. नूडल्स आपल्याला उकळत्या पाण्यात शिजवायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. अशा प्रकारे पाणी उकळल्यावरच आपल्याला नूडल्स घालायचे आहेत. इथे मी हे 200 ग्रॅम नूडल्स घेतलेले आहेत, ते आता आपण यात घालूयात. गॅस अजिबात कमी करायचा नाहीये. हे नूडल्स आपल्याला 3 ते 4 मिनिटं पाण्यात उकळून घ्यायचे आहेत. खळखळ उकळत्या पाण्यात नूडल्स घालायचे आणि थोडंसं तेल घालायचं, तेव्हा नूडल्स असे मोकळे आणि सुटसुटीत होतात. 4 मिनिटं मी नूडल्स चांगले उकळत्या पाण्यात शिजवून घेतलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचे नाही. आता आपण गॅस बंद करून घेऊयात.
आणि इथे मी एका पातेल्यात ही चाळण ठेवलेली आहे. तुमच्याकडे ती गाळणी असेल तर गाळणीत पण ठेवू शकता. आणि यात लगेच आपल्याला नूडल्स काढून घ्यायचे आहेत. आणि लगेचच थंड पाण्याने नूडल्स धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे थंड पाणी घालायचं आहे, त्यामुळे ते ओव्हरकुक होणार नाहीत. आता हे चिकट होऊ नयेत म्हणून यावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल लावून हाताने असे मिक्स करून घेऊया. मी बघू शकता 4 मिनिटात छान असे शिजलेले आहेत. नखाने तोडले की तुटतात, पण जास्त पण ओव्हरकुक झालेले नाहीयेत. एकदम परफेक्ट आपले नूडल्स शिजलेले आहेत. इथे माझ्याकडे जी पातळ तळ असलेली कढई आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे. चायनीज पदार्थ बनवण्यासाठी पातळच कढई लागते, त्यामुळे चायनीज पदार्थांना स्मोकी फ्लेवर येतो. तुमच्याकडे जर लोखंडाची पातळ कढई असेल तर तुम्ही ती वापरू शकता. आता इथे मी 2 टेबलस्पून तेल कढईत घालत आहे. तेल आपल्याला व्यवस्थित कढईला पसरवून घालायचं आहे. गॅस आपल्याला फास्ट ठेवूनच आता पुढची प्रोसेस करायची आहे. इथे मी हे 1 टेबलस्पून बारीक कट केलेला लसूण आणि 1 टेबलस्पून बारीक कट केलेला अद्रक घेतलेला आहे. हे थोडंसं परतून घ्यायचं. यात घालायचं आपल्याला आता कांदा थोडासा परतून घेऊयात. लगेचच ह्या सर्व भाज्या आपण या कढईमध्ये घालायच्या आहेत. भाज्या अर्धा मिनिटभर हाय फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. भाज्या मऊ शिजवायच्या नाहीयेत. भाज्या आपल्याला नूडल्स मध्ये अशा क्रंची लागल्या पाहिजेत. भाज्या परतून घेतल्या. यात ह्या मी 2 बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. 1 टेबलस्पून सोया सॉस घालायचा आहे. 1 टीस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे. सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचाभर मी इथे टोमॅटो केचप घालते. ऑप्शनल आहे टोमॅटो केचप, तुम्ही घातलं नाही तरी चालेल. पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण नूडल्स मध्ये शिजवताना जे मीठ घातलं होतं ते पाण्याबरोबर निथळून गेलेलं आहे. तर या भाज्या चांगल्या परत हाय फ्लेमवर सॉस बरोबर मिक्स करून घेऊयात. आणि लगेचच यात नूडल्स घालूयात. नूडल्स चांगले तळापासून मिक्स करून घेऊया. हाय फ्लेमवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आपले व्हेज हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. व्यवस्थित सर्व मसाले नूडल्सला मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करते. गरम सर्व करूयात व्हेज हक्का नूडल्स. तुम्ही पण अशा प्रकारे व्हेज हक्का नूडल्स घरी नक्की ट्राय करा. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे होतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा.